भरलेली कारली तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहेत, पण आज तुम्हाला बेसनची भरलेली कारली दाखवते आणि त्यासाठी ही कारली आपल्याला पहिली शिजवायची काही गरज नाही आहे. आता इथे ना हे छोट्या साईजची कारली घेतलेली आहेत मी आणि मस्त अशी मीडियम असली ना तरी चालतात आणि छोटी असली तरी चालतात आणि मस्त मधून अशी साफ करून घ्यायची पूर्ण. आणि पहिलेच मी धुवून ठेवली होती कारली म्हणून मला आता धुवायची गरज पडली नाही आणि इथे पूर्ण क्लीन केली मी. आता आपण ह्याचा मसाला तयार करूया. तर सर्वात पहिले मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडे भाजलेले आहेत. मग कढीपत्ता, जिरं, हळद, मसाला हे सर्व एकत्र करायचं आहे त्यामध्ये. आणि तुम्ही ना कमी जास्त शेंगदाणे घेऊ शकतात. इथे मी थोडंसं भाजलेलं बेसन घेतलेलं आहे. माझ्याजवळ हे नेहमी भाजलेलं असतं. आणि ह्या सारणामध्ये ना आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त तेलाचा वापर करायचा आहे. कारण तेलाचा वापर केल्यानंतरच ही आठवडाभर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि खाऊ शकतात. आता ज्या लोकांना कारली आवडतात ना त्यांना किती कडवट असली ना तरी आवडीने खातात, पण ज्या लोकांना नाही आवडत ना त्या लोकांनी ही अशी बेसन कारली बनवून बघा. आणि ही कारली ना आपण ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकतात. जसं 1-2 दिवसासाठी आपण कुठे जात असतो ना तेव्हा त्यावेळेस अशी बनवून घेऊन गेले ना तरी मस्त राहतात. आता इथे सर्व कारली अशी भरून घेतलेली आहेत बघा. अशी दाबून दाबून छान भरून घ्यायची. त्यानंतर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि 5-5 मिनिटांनी ना अधूनमधून अशी परतवत राहायचं, नाही तर करपून जातील. मग ते लक्षात ठेवा. आणि झाकण ठेवताना पण तुम्ही नाही ठेवलं तरी चालतं आणि ठेवलं तरी चालेल. आणि शिजल्यावर तुम्हाला कळेलच की कारली पूर्ण अशी नरम पडतात आणि चांगली शिजून निघतात. मग ते कळेलच तुम्हाला. मला तर अतिशय आवडतात कारलं. कुठल्याही प्रकारचं तुम्ही बनवा, मी आवडीने खाते. म्हणून मी अशा प्रकारे बनवून ठेवते फ्रीजमध्ये आणि रोज आपले 1-1, 2-2 जेवणासोबत खाते. आणि मग त्यानंतर इथे बघा पूर्ण शिजलेले आहेत कारलं. आणि इथे मी पंपकिनची डाळ पण बनवलेली आहे आणि भात, त्यासोबत मी हे कारलं घेतलेलं आहे. अप्रतिम लागतं खायला आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशी कारली, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मग कशी वाटली ही डिश नक्की कमेंट करा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.